आहोत शॉक प्रोसेस बद्दल. प्लांट्सची जी शॉक प्रोसेस असते ती काय असते. ग्रीन ग्रीन दिसतो आय नो तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे सुकलेत किंवा मरून गेलेत प्लांट. तर हे असं नाहीये. खूप सारी झाडं तुमची मरतायत ज्या वेळेला वरून ते प्लांट शिफ्ट करतात. तर याची प्रोसेस काय आहे, काय होतात. ह्युमिक ऍसिड गांडूळ खत. पावसामध्ये एक हिंट देतो मी तुम्हाला, एक पॉइंट देतो, की पॉइंट. पावसामध्ये ज्या वेळेला तुम्ही प्लांट करता त्यावेळेला अशा गोष्टी होतात की पावसामध्ये खाली जी मुळं असतात ती वाढत नाहीत. न वाढल्यामुळे झाड तुमचं ॲज इट इज सेम स्टेजला होतं. सो खूप सारी झाडं तुमची मरतायत ज्या वेळेला तुम्ही नर्सरीमधून परचेस करता किंवा कोणत्या दुसऱ्या जागेवरून ते प्लांट शिफ्ट करता. तर याची प्रोसेस काय आहे, काय होतात प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत या व्लॉगमध्ये. सो हे गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आपण बोलणार आहोत शॉक प्रोसेस बद्दल. प्लांट्सची जी शॉक प्रोसेस असते ती काय असते, रूट कॉज काय आहे याचा, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत या व्लॉगमध्ये. सो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण व्लॉग एंड पर्यंत नक्की पहा. तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली काय रिझन असतात ज्या वेळेला तुम्ही प्लांट परचेस करता किंवा तुम्हाला तो प्लांट त्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला शिफ्ट करायचं आहे. तर त्यावेळेला काय प्रोसेस असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे. सो गाईज, माझ्याकडे आता माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तुम्ही इथे बघू शकता 2 प्लांट्स आहेत. त्याचं नाव आहे टर्मिनिलिया. या प्लांटला ऍक्च्युली काय सरफेस आहे, तर ऍक्च्युली हा प्लांट छत्रीसारखा शेप्स घेत असा वरती जातो. खूप उंच सुद्धा होतो आणि जास्तीत जास्त याची हाईट एक 20 फूट ते 25 फुटापर्यंत होऊ शकते. जर तुम्ही प्रॉपर ट्रिमिंग करत असाल, तुम्हाला झाड खूप छोट्या साईजमध्ये हवंय, तर तुम्ही ट्रिम करू शकता अवश्य. त्याचा बेस वाढेल आणि प्रॉपर होऊ शकेल ते. सो माझ्या पाठीमागे जो प्लांट आहे तो हेल्दी प्लांट आहे असं तुम्हाला वाटू शकतं, बट ऍक्च्युली हे दोन प्लांट आणि हा प्लांट, हे तिन्ही एक सेम फॅमिलीचे आहेत आणि तिन्ही सुद्धा सेम व्हरायटीचे आहेत. ठीक आहे. टर्मिनिलिया हा सुद्धा तोच प्लांट आहे आणि हा ग्रीन ग्रीन दिसतो आय नो तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे सुकलेत किंवा मरून गेलेत प्लांट. तर हे असं नाहीये. हा प्लांट सुद्धा त्या सेम प्रोसेस मधून आलेला आहे. नवीन पालवी फुटली आहे, नवीन फुटवे फुटलेत, नवीन पानं आली आहेत त्याला. त्यामुळे तुम्हाला तो एकदम व्यवस्थित सोफिस्टिकेटेड ॲज इन हेल्दी स्टेजवरती दिसतोय. सो होतं काय एक्झॅक्टली, आत्ता जो सीझन चालू आहे तो विंटर सीझन आहे, म्हणजेच थंडीचा मोसम आहे. थंडीचा आत्ताचा जो ऋतू चाललाय तो थंडीचा आहे. त्यामध्ये कसं होतं, पावसाळा आणि थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खूप सारे वेगळे पद्धतीनं केलं जातं. ज्या वेळेला आम्ही झाडं प्लांट करतो किंवा ती झाडं ॲज इट इज बॅगमध्ये, इथे बॅग आहे छोटी, ह्या बॅग जशा की तुम्ही बघू शकता, या बॅगमध्ये भरले जातात प्लांट. तर रिझन काय असतं ह्याच्या मागे, तर ज्या वेळेला प्लांट मोठा होत जातो त्यावेळेला आपण ही बॅग बदलतो. जसे आपण अंगावरचे कपडे बदलतो साईज वाढल्यानंतर, तुमची तब्येत वाढल्यानंतर जसे तुम्ही बदलता, त्या पद्धतीने ह्याची सेम प्रोसेस असते. बट ह्याच्यामध्ये काय कॅच आहे, ह्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप गरजेच्या असतात. याची मुळं जी आहेत या प्लांटची, एक लिमिट नंतर, म्हणजे ज्या वेळेला आपण खाद टाकतो, ज्या वेळेला त्याला खायला देतो, न्यूट्रिशन्स पुरेपूर मिळतात, त्यावेळेला याची वाढ तर होतेच, पण याच्या मुळांची वाढ सुद्धा होते. जसं की हा प्लांट, हा सेम एजचा नाहीच आहे, जसं की हाईट वाईज सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. तर हे सुकले, बट ह्याला जे ग्रीन बर्ड्स आहेत ते तसेच्या तसे आहेत. याचा मी थोडा जवळून व्हिडिओ तुम्हाला किंवा एक रेफरन्स इमेज व्हिडिओ तुम्हाला मी ते साईडला टाकेन, तो नक्की पहा. तर त्याच्यामध्ये काय, हे झाड सुकलं गेलेलं नाहीये, याची शॉक प्रोसेस चालू आहे. शॉक प्रोसेस काय आहे, तर ज्या वेळेला झाड तुम्ही उपटता, मुळे लागलेली आहेत आणि उपटता, त्यावेळेला त्याला शॉक लागतो. शॉक म्हणजे झटका लागतो. झटका प्रोसेस आहे. झटकेची एक किमान एक प्रोसेस असते, त्यामार्फत हे झाड त्या प्रोसेसमध्ये जातं. तर होतं काय, ज्या वेळेला तुम्ही ते झाड
उपटणार आहे, म्हणजे तुम्ही झाड ते उपटलं त्या ठिकाणावरून किंवा आम्ही एखाद्या ठिकाणावरून ते झाड उपटतो, ठीक आहे, त्याची मुळं तुटतात. तर प्रॉपर काढता येतं, पण आपण ते काढत नाही किंवा घाई गडबडीमध्ये राहून जातं. दॅट इज टोटली फाईन. बट यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक तर आपल्याला सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की या झाडाची मुळं खाली गेली, त्यावेळेला आपल्याला आधीच पाणी मारून घ्यायचंय. खूप मारा ठेवायचा जमिनीच्या मार्फत. जमिनीला त्या एरियामध्ये पाणी खूप द्यायचंय. जेणेकरून ते झाड तुम्हाला इझिली वरती काढता येईल. म्हणजे इझिली त्याची मुळं निघून येतील तुमच्या झाडासोबत. तर तुटल्यानंतर काय होतं, तुटल्यानंतर झाडांची मुळे जसं एखादी जखम आपल्याला झाली की ती जागा अशी म्हणजे जखम होते, त्या ब्रुझिंग असतं, तर त्या जागेवरती ब्रुझिंग होतं, जखम होते थोडक्यात. तर या गोष्टी टाळण्यासाठी पाणी आपल्याला टाकावं लागणार आहे. पाणी टाकल्यानंतर ती तो जो प्लांट आहे तो इझिली तुम्हाला तुमच्या हव्या त्या जागेवरती किंवा तुम्हाला कस्टमरला देता येईल. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस असते ती किती महिने चालते, किती दिवस चालते, हे सुद्धा प्रश्न असणार आहेत. मला माहिती आहे नक्की, बिकॉज मलाही खूप सारे प्रश्न पडले होते आणि FAQ सुद्धा खूप सारे आले होते. तर होतं काय, हे झाड मरून नाही जाणार आहे. बट तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर 100% हे झाड मरून जाणार. बिकॉज त्याचे जे ब्रांचेस असतात ते सुकत जातात थोडे-थोडे. म्हणजे ती जी एनर्जी आहे, पाण्याची मात्रा, न्यूट्रिशनची मात्रा संपली गेली. असं नाही की तुम्ही लगेच खायला टाकलं आणि लगेच झाड रेडी होणार. सो या गोष्टी होतात, बट एक लिमिट नंतर त्या गोष्टी थांबतात सुद्धा. तर ज्या वेळेला म्हणजे ज्या स्टेजला तुम्ही ते प्लांट काढताय, उपटताय, त्याच सेम स्टेजला आपल्याला ते प्लांट साईडला सावलीमध्ये ठेवायचंय. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. असं नाही की उन्हामध्ये ठेवताय आणि बाकीच्या प्रोसेस तुम्ही फॉलो करताय, असं होणार नाही. सगळ्या प्रोसेस तुम्हाला इझिली आहेत आणि त्या तुम्हाला त्याच वेळी कराव्या लागतील. प्लांट उपटल्यानंतर ते एक तर सावलीमध्ये ठेवा किंवा जिथे जास्त पाणी आहे त्या जागेवरती ठेवा. म्हणजे वरून सुद्धा सावली हवी आपल्याला. वरून सावली हवीच आहे. असं नाही की सावली नाहीये, खाली पाणी खूप नाही. तर खाली पाण्याचा निचरा सुद्धा भरपूर पाहिजे आपल्याला आणि सावली सुद्धा पाहिजे. त्यावेळेला हे झाड रिकव्हरी स्टेजला जातं. तर अप्रॉक्सिमेटली डिपेंड आहे. डेफर करतं प्रत्येक प्लांटवरती. हे रफ टफ प्लांट आहे, ऑर्नामेंटल श्रब आहे, तर हे इझिली रिकव्हरीमध्ये जातं. वाईल्ड प्लांट म्हणा, आंब्याची झाडं म्हणा किंवा असे जे काही झाड आहेत, मी नावं घेतोय असं नाही की ती होणार नाही. मुळं जास्त गेली असतील तर ते डेफिनेटली अवश्य ते त्या प्रोसेसमध्ये जाणार. तर साधारणतः एक 25 to 40 डेजची ही प्रोसेस राहते. तर काय होतं, हे झाड सुकतं. तर आता रिसेंटली आम्ही एक मोठी साईट कंप्लीट केलेली आहे. सो क्लायंटच्या अशा रिक्वायरमेंट होत्या की झाड ॲज इट इज, जसं हे झाड आहे, तर हे झाड या प्राईजमध्ये असतं की ते आपण अफोर्ड करू नाही शकत. आणि हे झाड ऑलरेडी खाली लागले, जसं की मुळं लागलेली आहेत, मुळं खाली जमिनीत गेले. हे झाड जर तुम्हाला आम्ही उपटून दिलं, काढून दिलं, तर ते शॉक प्रोसेसमध्ये डेफिनेटली जाणार आहे. शॉक प्रोसेसमध्ये गेल्यानंतर मग याला सुद्धा टाइम लागू शकतो खूप सारा. मी जसं म्हटलं, 25 ते 40 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त 2 महिने सुद्धा लागू शकतात किंवा जास्त लागू शकतात. का? जेवढी त्याची डेफिशियन्सी आहे, खाली जेवढी मुळं जातात तेवढा त्याला टाइम लागतो आणि जेवढा तुम्ही त्याला स्ट्रेस देता तेवढा रिकव्हरीला टाइम जातो. बट असं नाहीये की तुम्ही सावलीमध्ये ठेवलं, पाणी घातलं, झालं, असं नाहीये. जी प्रोसेस आपण खत वगैरे टाकतो, जे न्यूट्रिशन्स आहेत, जसं की सगळ्यात महत्त्वाचं ह्युमिक ॲसिड. ह्युमिक ॲसिड खूप चांगलं काम करतं. आणि दुसरी एकदम सोपी पद्धत, शेणखत. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे सगळ्यात सेंद्रिय खत चांगलं म्हणजे गांडूळ खत. गांडूळ खत मुळं वाढवतं आपल्या झाडाची. तर ते खूप बरं होईल जर तुम्ही यूज केलं तर. खूप क्विक स्टेजला ह्युमिक ॲसिड वापरू शकता, जे की केमिकल इंग्लिश खत आहे. गांडूळ खत असेल तर त्याचा मारा खूप ठेवा. म्हणजे जिथे तुम्हाला 1 किलो लागणार आहे तिथे तुम्ही 2-3 किलो टाकू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये, काही स्ट्रेसमध्ये जाणार नाही झाड. झाडाला उलटा गारवा मिळणार आहे. त्यामुळे गांडूळ खत तुम्ही डेफिनेटली यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर झाड तुमची पानं आणि ज्या ब्रांचेस आहेत थोड्या थोड्या सुकल्या जातील. ह्या ब्रांचेस शेंड्याला म्हणजे एकदम हायटेड झाड असेल तर स्टेज त्याची तिथपर्यंत जाऊ शकत नाही, एनर्जी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ते रिकव्हरीला थोडा टाइम घेऊ शकतं आणि सुकणारा जो बेस आहे
बेस म्हणजे जो पार्ट असणार आहे, जसं की मी म्हटलं पानं, ही बघा ही इझिली तुटतायत पानं आता. मी जवळ येऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही पानं पूर्णतः सुकलेली आहेत. तर ह्याचं कारण काय? हेच कारण आहे सेम. तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला झाडाला जाऊन द्यावं लागेल. असं नाही तुम्ही उपटून फेकून द्याल. उपटून फेकून द्यायचं नाहीये, झाड ॲज इट इज तसंच ठेवायचंय. त्याच ठिकाणी, लावलेल्या ठिकाणी. असं नाही 4-5 वेळा मी सांगतोय म्हणजे तुम्ही ती प्रोसेस करताय. अशा प्रोसेस फॉलो करायच्यात. बट असं नाही, मी जसं आत्ता म्हटलं, की झाड लावलं लगेच मूळ त्याची रिकव्हरीमध्ये आली आहे. झाड तुम्हाला दिसतंय हेल्दी स्टेजला आलंय. लगेच उपटून दुसरीकडे लावलं. ही स्टेज वापरू नका. ही खूप म्हणजे डेड एंड आहे. जिथे तुम्हाला काहीच करता येणार नाही. झाड ते मरू शकतं डेफिनेटली. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तर लेट्स कम बॅक टू द पॉइंट. मी म्हटलं तसं सगळी पानं गळून जातील. आता मी तुम्हाला झाड थोडंसं हलवून दाखवतो. इकडे सुद्धा, या साईडला सुद्धा. हलवल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की पानं निघतात त्याची. तर निघाल्यानंतर असं खूप घाबरून नाही जायचं. हे खूप लहान बाळासारखं जपावं लागतं. असं नाही की तुम्ही इझिली झाड घेऊन जाताय आणि लावताय. सो मोस्ट प्रॉब्ली कशामध्ये हे प्रोसेस करणार आहे, तर मोठी झाडं जशी इथं आहेत, हे मागचं महोगनी प्लांट आहे, इथं फॉक्सटेल पाम आहे, बॉटल पाम, रॉयल पाम, जसं की हे टर्मिलिया सुद्धा. हे आता मी इथेच जर ठेवलं तर याची मुळं ऑलरेडी खालून आलेली आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो याची मुळं कशी खाली आली. तर एक 25 दिवसानंतर किंवा 40 दिवसापर्यंत ते 40 दिवसापर्यंत आपल्याला तो स्टेज कंप्लीट करावा लागेल. असं नाही 10-15 दिवसामध्ये होईल, खूप सारं खायला दिलं तर असं नाही होत. त्याला ज्या डेफिशियन्सी आहेत त्या ते झाड कव्हर करेल. आणि तुम्हाला तेही समजून यायला हवं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. मुळं प्रॉब्लेम करतायत की काय करतंय, झाडाला इजा, जसं घासणं असतं, तुटणं असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यावेळेला तुम्ही काढताय. रफली जर झाड काढत असाल तर ऑब्व्हियसली झाडाची फांदी मोडू शकते. मग परत आणखीन एनर्जी जास्त लागणार आहे. या साऱ्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. सो बेटर वे, अगेन मी रिपीट करतो की काय करायचं, ज्या वेळेला हे झाड सपोज इथंच लागलंय, तर या झाडाला मी कमीत कमी एक 4 ते 5 दिवस पाणी देणार आहे. पावसाळ्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. बट या हिवाळ्यामध्ये पाणी द्यायचंय आणि साईडनी थोडंसं खुरपून घ्यायचं किंवा एरिया मोकळा करायचा आहे. रूट्स मोकळे करायचे आहेत. मोकळे केल्यानंतर ते इझिली तुमच्या हातामध्ये म्हणजे निघेल ते. त्याच्यानंतर तुम्ही लगेच प्लांट करायचंय. इधर तुम्ही प्लांट लवकर करा किंवा ते सावलीमध्ये ठेवून ही जी प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप करा. म्हणजेच झाड सावलीमध्ये ठेवायचं, खाली सुद्धा पाणी द्यायचंय जेणेकरून मुळं सुद्धा फुटतील फास्टमध्ये. ह्युमिक ॲसिड तुम्ही ॲड करू शकता क्विकर वेजसाठी. फास्ट तुम्हाला ग्रोथ हवी असेल तर. नाहीतर इझिली गांडूळ खत तुम्ही टाका पिशवीमध्ये होल करून किंवा खाली दोन्ही साईडला तुम्ही टाकू शकता. इझिली ग्रोथ होऊ शकते, मुळं वाढतील. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता रन करणार आहे म्हणजे असणार आहे, तो असणार आहे मुळं. मुळं आपली तुटली गेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती फोकस करायचा आहे. जसं आजारपणात एखाद्या पॉईंटवरती डोकं दुखतंय किंवा काय आणखीन XYZ रिझन असतात, तर त्याच्यावरती आपण पॉईंट आउट करतो आणि त्याच्यावरती आपण तो डिझीज कॅल्क्युलेट करून डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट घेतो. तशी ट्रीटमेंट सेम ह्याला पण द्यायची आहे झाडाला. असं नाहीये की होऊन जाईल, होऊन नाही जात. होऊन कधी जातं? पावसाळ्यामध्ये जातं, रेनी सीझनमध्ये. रेनी सीझनमध्ये तुम्ही कोणतंही झाड कसंही उपटा, ते रिकव्हरी स्टेजमध्ये खूप कमी दिवसांमध्ये होतं. म्हणजे 10 ते 15 दिवस, 8-10 दिवस नाही म्हणू शकत, 10 ते 15 दिवस. बट कधी? ज्यावेळेला तुम्ही ह्युमिक ॲसिड ॲड कराल, गांडूळ खत ॲड कराल, त्यावेळेला त्या स्टेजनंतर ते खूप चांगल्या रिकव्हरीपर्यंत येऊ शकतं. सो खूप इझी वेज आहेत. ज्या वेळेला तुम्ही परचेस करता त्यावेळेला सुद्धा तुम्ही मोठी झाडं घेता. काही प्रॉब्लेम नाहीये, मोठी झाडं घ्या. बट होपफुली सगळे सांगत असतील आणि नसतील सांगत तर ही तुम्हाला मी माहिती देतोय त्यासाठीच, की ज्यावेळेला तुम्ही परचेस करताय सो घ्या तुम्ही प्लांट. असं काही नाही, बिकॉज त्याची स्टेज चांगली असते. हेल्दी प्लांट असतो. हेल्दी ॲज इन त्याची ग्रोथ चांगली झालेली असते. मुळाची, बडची. इथे बघा तुम्ही. हा स्टंप आहे, हा बड आहे. ह्याची खूप चांगली हेल्थ आहे आता. ठीक आहे. तर हा असा प्लांट आहे. सपोज लागला तर तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही. फार फार तर थोडासा वरचा एरिया खराब होऊ शकतो. याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो गाईज, खूप सारे लाईक आणि शेअर
आणि खूप सारे डाऊट्स असतील तर खूप सारे कमेंट्स करा गाईज. सो आपण वेगवेगळे असेच व्हिडिओज घेऊन येत जाऊ आणि मलाही खूप मस्त वाटेल, भारी वाटेल, चांगलं वाटेल. तुमच्यासाठी काहीतरी मला करता येईल वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू. तर सॉरी, तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. सो पावसाळ्यामध्ये कसं होतं, खाली पाण्याला पाझर असतो, म्हणजे जमिनीला, सॉरी, जमिनीला खालून पाझर असतो पाण्याचा, म्हणजे पाणी खालून वाहत असतं. त्यामुळे मुळं खूप जास्त प्रमाणात वाढू शकतात. बट त्याच्यामध्ये सुद्धा एक कॅच आहे, खूप सारी लोक पावसामध्ये झाडं लावतात. तर त्याच्यावरती एक आपण व्हिडिओ नक्की बनवूयात. तर का लावावीत किंवा का लावू नयेत, ह्या गोष्टीवरती आपण पक्का शुअरली याच्यावरती आपण ब्लॉग करू. आणि पावसाळ्यामध्ये मला असं वाटतं, माझा पर्सनल एक ओपिनियन सांगतो, की नाही केलं तर बरं पडेल. आधी 1-2 महिने आधी प्रोसेसमध्ये झाड जाऊ दे, झाडाला सेटल होऊ देत जमिनीमध्ये, मुळं वगैरे येऊन. तर पावसामध्ये एक हिंट देतो मी तुम्हाला, एक पॉईंट देतो, की पॉईंट. पावसामध्ये ज्यावेळेला तुम्ही प्लांट करता त्यावेळेला अशा गोष्टी होतात, की पावसामध्ये खाली जी मुळं असतात ती वाढत नाहीत. न वाढल्यामुळे झाड तुमचं ॲज इट इज सेम स्टेजला होतं आणि लोक आम्हाला येऊन FAQs करतात. दुसरीकडून घेतलेले लोक सुद्धा येतात, म्हणजे दुसरीकडून झाड घेतात किंवा घरचं झाड घेतात. असं काही नाही की झाडाचा काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असतो तो आपल्या रुटीनचा. ते रुटीन आपल्याला फॉलो करायचे. पावसामध्ये मुळं फुटत नाहीत जास्त. त्यासाठी तुम्हाला ह्युमिक ॲसिड, गांडूळ खत हे ॲड करावं लागतं जास्त प्रमाणात. गारवा खाली असल्यामुळे झाडाला सुचतच नाही काय करायचं. झाड फक्त होल्ड करून राहतं. ठीक आहे, हा पॉइंट आहे. सो आय होप यू गाईज डेफिनेटली एन्जॉय दिस होल व्लॉग. आणि मी तुमचे जे काही पॉइंट्स आहेत मी मांडलेत ते कव्हर करू शकलो. आणि खूप सारे अजून पॉइंट्स आहेत जे आपण कव्हर करूयात डेफिनेटली. आणि या झाडाबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं तसं खूप साऱ्या सगळ्या झाडांबद्दल हाच पॅटर्न, हीच प्रोसेस वापरली जाते आणि आम्ही सुद्धा वापरतो. आणि ह्या झाडाबद्दल मी तुम्हाला ह्याची जी ट्रीटमेंट आता चालू आहे, जसं की प्रोसेस चालू आहे, मी म्हटलं ह्या ज्या प्रोसेस तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या प्रोसेसनुसार याची जी रिकव्हरी आहे ती मी डेफिनेटली पोस्ट करेन. आणि याच्यावरती छोटंसं एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवून पोस्ट करेन. सो स्टे ट्यून गाईज, आपण याच्यावरती ह्याचे अपडेट घेऊयात. सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. अँड असाच सपोर्ट करत राहा. आत्ता सपोर्ट येतोय, सबस्क्राईब करत नाहीये तुम्ही, लाईक करत नाही, शेअर करत नाहीये. खूप सारे शेअर्स, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की माझ्या कोणत्याही नवीन व्हिडिओज आहेत त्या येत राहतील आणि तुम्हाला त्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. सायनिंग ऑफ. बाय गाईज. बाय गाईज.